मी आजपर्यंत कधी कोणाला मुलाखत दिली नव्हती. मी सुरुवातीला घाबरून गेलो की मुलाखत सरांचं म्हणणं आलं की तुमच्या जडणघडणीवर तुमची मुलाखत घ्यायची आहे. ठीक आहे, चालते सर म्हटलं. त्याच्यामुळे मी सरांचं मनापासून आणि आपल्या माध्यमाचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. उस्मानाबाद जिल्ह्यातील रामवाडी या छोट्याशा गावामध्ये आनंद राजेंद्र वाकुरे यांचा एका सर्वसामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या अशा घरामध्ये जन्म झाला. वडिलांना छोटीशी नोकरी होती आणि त्यांच्या मातोश्री देखील 10वी पर्यंत शिकलेल्या होत्या. यामुळे घरामध्ये शैक्षणिक वातावरण चांगले होते. आनंद वाकुरे यांनी खूप शिकावे आणि मोठा माणूस व्हावे म्हणून त्यांची अपेक्षा होती. यामुळे प्राथमिक शिक्षण गावी घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना शहरामध्ये ठेवण्यात आले. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना देखील आईवडिलांची असलेली तळमळ पाहून आनंद वाकुरे मोठे जिद्दीने आणि मेहनतीने यशस्वी झाले. मोठ्या प्रयत्नामधून ते MBBS झाले. सद्गुरू काशीनाथ महाराज यांचा कृपा आशीर्वाद आणि आईवडिलांचे मार्गदर्शन यामुळे ते डॉक्टर झालेले आहेत. कोरोना काळामध्ये त्यांनी केलेली सेवा ही अविस्मरणीय अशी आहे. या काळातील त्यांचे कार्य पाहून लोकांमध्ये त्यांच्या बाबतीत मोठा आदर सन्मान निर्माण झालेला आहे. म्हणून या दिवाळीच्या निमित्ताने अशा कर्तबगार व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर. आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा. मला वाटतं की जगणं म्हणजे नेमकं काय, तर जगत असताना या ठिकाणी आपण इतरांना आनंद दिला पाहिजे. आणि इतरांना आपण आनंद तेव्हाच देऊ शकतो जेव्हा आपण आनंदी असतो. काही लोकांची नावंही आनंद असतात, कामही अगदी आनंदमय असतं आणि त्यांच्या येण्याने सर्वत्र आनंद पसरतो. अर्थातच मी आत्ता बोलत आहे कळंब येथील युवा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद राजेंद्र वाकुरे. या दिवाळी विशेष या भागामध्ये डॉक्टर आनंद राजेंद्र वाकुरे यांच्याशी आपणास संवाद साधायचा आहे. एकूणच डॉक्टर साहेबांचं आजवरचं कार्य, त्यांचा आजवरचा जीवन प्रवास, साहेब कसे घडले, अनेक गोष्टी आहेत, अनेक पैलू आहेत साहेबांचे, जे आज या मुलाखतीच्या माध्यमातून आज आपणास उलगडून पाहायचे आहेत. साहेब, दिवाळी विशेष या महाराष्ट्रातील या लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. सुरुवातीला आपण आपला परिचय द्यावा. माझे नाव डॉक्टर आनंद राजेंद्र वाकुरे. मी मूळ गाव रामवाडी, तालुका जिल्हा उस्मानाबाद येथील रहिवासी आहे. साहेब, आत्ता या ठिकाणी दिवाळी विशेष या भागामध्ये तुमची मुलाखत आम्ही आयोजित केली आहे. काय सांगाल नेमक्या या प्रसंगी, काय नेमकी भावना आहे आपली? दिवाळी विशेष म्हणजे सर्व माझ्यासाठीच नाही, पूर्ण जग, आपल्या पूर्ण भारत देशातील सर्वांसाठीच हे दिवाळी विशेष असणार आहे. कारण मागच्या दिवाळीच्या वेळेस पण कोविडचं थोडंसं प्रादुर्भाव बऱ्यापैकी होता. आता तो कमी आहे, पण कमी झालेला आहे. तर हे दिवाळी सर्वांनाच आनंददायी असणारच आहे. नक्कीच सर्वांनाच याचा कोविडचा प्रोटोकॉल पाळूनच आपल्याला ही दिवाळी सुद्धा साजरा करायची आहे आणि ह्या दिवाळीचा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. साहेब, उस्मानाबाद तालुक्यातील रामवाडी ही आपलं गाव, तर एक विचार असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये शिक्षण झालं, ग्रामीण भागामध्ये जडणघडण झाली, अगदी ग्रामीण भागाशी असलेली नाळ, अशाही परिस्थितीमध्ये सतत आपण ध्यास घेतला की काहीतरी करायचं आहे, पुढं जायचं आहे. काय सांगाल नेमकं की ग्रामीण भागात राहून सतत ध्यास का घ्यावासा वाटला, त्याला कोणी प्रोत्साहित केलं आणि कशा प्रकारचं वातावरण लागलं? ग्रामीण भागातून असल्यामुळे नक्कीच अडचणी खूप म्हणजे होत्या. शिक्षणाचं सांगायचं झालं तर सुरुवातीच्या म्हणजे लहानपणी असताना ते कोणाला जास्त त्याच्याबद्दल म्हणजे नसतंच की काय शिक्षण काय आहे वगैरे, लहानपणी समजतच नसतं आपल्याला. तर सांगायचा मुद्दा असा की खेडेगावातून असून सुद्धा आमच्या आईंचा, वडिलांचा शिक्षणाकडे एक बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा होता. की त्यांच्या आयुष्यातल्या ज्या उणिवा होत्या, म्हणजे सांगायचं झालं की त्यांना जे शिकायचं होतं पण काही कारणास्तव ते शिक्षण शिकले नाही, म्हणजे किंवा त्यांना शिकवलं नाही, हे असे बरेच कारण आहेत. तर तरी पण की
आपण नाही शिकलो पण आपले मुलं आपण शिकवले पाहिजे, त्यांनी सुद्धा शिकलं पाहिजे, हा त्यांचा सांगायचं म्हणजे तो त्यांचा मेन ध्यास होता आणि त्यांचं ते एम होतं की मुलं शिकवणे आणि त्याच्यानुसार आम्ही शिकतही गेलो. आईवडिलांचा ध्यास असतोच लेकरांनी शिकलं पाहिजे, परंतु जे आईवडिलांच्या मनात चाललेलं आहे ते कळणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं आणि ते तुम्हाला ते समजलं. खरं तर मला वाटतं की घरामध्ये तुम्ही मोठे असल्यामुळे सगळ्याच गोष्टींची जबाबदारी तुमच्यावर होती, अपेक्षा आईवडिलांच्या तुमच्याकडनं होत्या, कारण तुम्ही शिकले पाहिजे जेणेकरून तुमच्या भावंडांना देखील चांगलं शिकता यावं. आणि मला वाटतं की तुम्ही तुमच्या भावंडांसाठी, नातेवाईकांसाठी एक आदर्श ठरलात. खरं तर पहिल्यापासूनच आईवडिलांनी कशा प्रकारे संस्कार दिले की जेणेकरून उत्तमपणे घडतात? आमचं बॅकग्राऊंड म्हणजे शेतकरी व्यवसाय हाच मुख्य व्यवसाय होता. शेतीतच कष्ट करणे आणि शेतीतल्या उत्पन्नावरच उदरनिर्वाह करणे हेच आमचं होतं. परंतु जेवढं काही उत्पन्न आहे त्याच्यातूनच जे काही लागेल ते शेतीत घालणे आणि जे काही उरलेले पैसे आहेत त्याच्यावर मुलांचं शिक्षण करणे हे त्यांच्या महत्त्वाचं हे होतं. तर शेती तर पाहतो आपण की शेतीतलं म्हणजे जेव्हा आम्ही 2009-2000 काळामध्ये शेती होती पण शेतीला तेवढा मालाला तेवढा किंमत नव्हती. म्हणजे सांगायचं म्हणजे जास्त एकूणच काही शेतीवर सगळं भागत नव्हतं. अच्छा. आणि मग तशाही परिस्थितीमध्ये आईला वडिलांना वाटायचं की आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे आणि एकूणच आईवडिलांनी त्या प्रकारचं घरी वातावरण ठेवलं. खास करून तुम्ही मग असं बोलताना सांगितलं की वडिलांना नोकरी आणि मग ते नेहमीच बाहेर राहायचे, तर आई शिकलेली, हुशार आणि आईने बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या. एक विचारायचं होतं डॉक्टर साहेब की काय काय नेमकं शिकवलं की जेणेकरून खऱ्या अर्थानं तुम्हाला तुमच्या नावाप्रमाणे आयुष्यभर आनंदच भेटला? सांगायचं असं की आता तेव्हा त्या काळामध्ये आईचं शिक्षण हे 10वी पर्यंत झालेलं होतं. आईची इच्छा होती खूप पुढं शिकलं पाहिजे पण काही कारणास्तव पुढचं शिक्षण झालं नाही आणि मग आईची इच्छा होती की आपण शिकलो नाही तर मग मुलं तर शिकलीच पाहिजे. मग उदरनिर्वाह हा आमचा फक्त शेतीवरच होता पण त्याच्यात भागत नव्हतं. पण आमच्या गुरूंच्या कृपेने, श्री सद्गुरू काशीनाथ महाराज यांच्या कृपेने आमच्या वडिलांना एक सुरुवातीला की बस कंडक्टरपेक्षा सुरुवातीला त्यांना पाणीवाला म्हणून एक बसमध्ये जर आपण पाणी टाकतो त्याचा एक थोडासा नोकरी सुरू झाली, लहानसा जॉब भेटला, एक छोटासा लहानसा जॉब भेटला आणि थोडंफार त्याच्यात जे काही मिळतं त्याच्यावर हा त्यांचा संसाराचा गाडा सुरू झाला आणि त्याच्यातून जे काही संसार करत करत जे उरतं त्याच्यात हा शिक्षणाचा गाडा हळूहळू त्यांनी सुरू केला. परिस्थिती अगदी बेताची, नेहमी हालाकीच. खरं तर तशाही परिस्थितीमध्ये अगदी शिक्षणासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात, अगदी ज्या काही फॅसिलिटी द्यायच्या असतात लेकरांना, मग त्या देण्यामध्ये त्यांना पूर्णपणे यश आलं का तरी अगदी अडचण की ओढताण राहायची? परिस्थितीबद्दल सांगायचं झालं तर तेव्हा सुरुवातीची परिस्थिती खूप हालाकीचीच होती. वडील सांगायचे की सुरुवातीला त्यांना पाण्याच्या जॉबमध्ये तेव्हा 100-200 रुपये मिळायचे जे की महिन्याच्या महिन्याला भेटत पण नव्हते आणि मग जे काही मिळतं त्याच्यावर त्यांचा संसाराचा गाडा चालू होता. मग परिस्थिती कधी कधी अशी असायची की घरी राशन नसायचं, जेवायला नसायचं. तर मला सांगा वाटतं की आईनं मला सांगितलं होतं की घरी जेवणासाठी काहीच नव्हतं. माझा नुकता जन्म झालेला 1 वर्ष 1.5 वर्षाचा असेल मी. तर मग सांगितलं की वडिलांना सांगितलं तुम्ही येताना काहीतरी केळी वगैरे घेऊन या. त्यांनी ती केळी वगैरे घेऊन आल्यानंतर मग 6च केळी त्यांनी मोजून आणली, अर्धा डझन केळी. मग त्याच्यातली आपण काय खायचं नाही, उरलेली त्यानेच खायचं. मग मी आता लहान खाणार किती, अर्धच केळ खाल्लं असं त्यांनी सांगतात आणि ते अर्ध केळ तसंच ठेवलं आणि हे उरलेले केळ आपण ह्याला उद्या खाऊ घालू, आपण काहीच नाही, आपण असंच बघू आणि उद्या काही जेवणासाठी काही वस्तू काय तर आपण पाहू. मला वाटतं की प्रत्येक आईवडील परिस्थिती कशी असो त्यांच्या मनामध्ये एक असतं की दिस जातील दिस येतील, भोग सरळ सुख येईल. आणि हे सुख तेव्हाच येतं जेव्हा लेकरं शिकतात, लेकरं मोठी होतात, लेकरं चांगली होतात. आणि मला वाटतं की तुमच्या आईने आणि वडिलांनी जर आयुष्यामध्ये काय कमवलं असेल तर मला वाटतं की आनंद कमवला आहे आणि तुम्ही नावाप्रमाणे त्यांनाही आनंद देत आहेत.
कारण काय असतं की आपण नावाप्रमाणे जगाला आनंद देतो, पण ज्यांनी जन्म दिलेला आहे त्यांना मात्र बरीचशी मुलं दुःख द्यायली असतात. तुम्ही आनंद देतात, तुमचा मी अभिनंदन करतो, कारण तुम्ही उत्तम डॉक्टर आहात. सर, विचार असं वाटतं की आनंद या नावाप्रमाणे आयुष्यभर म्हणजे कोणत्या गोष्टीत आपण आनंद शोधलात आणि त्यात यशस्वी आहात? आनंद थोडंसं नाव कसं पडलं ह्याच्याबद्दल मी थोडंसं सांगतो. आमच्या आईच्या इकडे म्हणजे थोडंसं आमचे आजोबा होते, त्यांना 6 मुलीच होत्या, एकही मुलगा नव्हता. आणि मी मोठा मुलगा झाल्यामुळं आमच्या आजीला खूपच आनंद झाला. त्याच्यामुळं त्यांनी माझं आजीनं आमचं नाव आता आनंद ठेवलं. हे झालं. आणि ज्याप्रमाणे तुमचं नाव आनंद आहे, मुलाखत घेण्याला संतोष आहे, म्हणजे या ठिकाणी आनंदाचा मिलाप आहे आणि दिवाळीचा सण आहे. सर, ज्या आईने वडिलाने अगदी काबाड कष्ट केले, अगदी कधी तक्रार नाही केली, कारण बरीचशी माणसं नशिबाबद्दल अगदी भांडायले असतात, तक्रार करायला असतात, त्याने कधी कंप्लेंट केली नाही. त्यांना एक माहीत होतं की हे दिवस जातील निघून, पण लेकरं शिकले तर एक विचार असं वाटतं की या रामवाडी या गावामध्ये तुमचं जे सुरुवातीचं शिक्षण झालं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 1 ते 7चं, काय सांगाल नेमकं की कसा माहोल होता, गुरुजी त्यांचं शिकवणं आणि त्या वातावरणामध्ये, म्हणजे ग्रामीण भागामध्ये शिकणं आणि पुढं जाणं हे खरं तर आव्हान असतं, त्याबद्दल बोलू आपण. ग्रामीण माझं शिक्षण हे 1ली ते 7वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामवाडी इथे झालेलं आहे. आणि शिक्षण घेताना कसं ग्रामीण भागात थोडंसं चॅलेंजिंगच असतं, म्हणजे सुविधा वगैरे नसतात. पण आई अंगणवाडी शिक्षिका होती, आईचं शाळेत येणं असायचं. आणि दुसरं म्हणजे शाळेतली जे शिक्षक वर्ग होता आमचा जिल्हा परिषद शाळेचा, तो त्यावेळेचा शिक्षक वर्ग हा मुलांपेक्षा कष्टाळू शिक्षक वर्ग होता. कष्टाळू म्हणजे सांगायचं म्हणजे की त्यांनी स्वतःहूनच मुलांकडून अभ्यास करून घ्यायचे आणि जे काही अडचणी असेल ते तिथल्या तिथे सॉल्व्ह करायचे. म्हणजे शिक्षकांशी सोबत एक वेगळं विद्यार्थी घडलेच पाहिजे ही भावना होती खरं तर. म्हणजे त्यांनी असं ठरवलेलं होतं की आपल्याकडचं जेवढं ज्ञान आहे हे मुलांपर्यंत पोहोचलंच पाहिजे. आणि ते त्या दृष्टिकोनातून तसं ते वाटचाल पण करायचे. सांगायचं म्हणजे की तिथं शिक्षकांसोबत एक वेगळ्या प्रकारचीच नाळ जोडलेली होती आमची, एक अटॅचमेंट वेगळीच होती, अटॅचमेंटच झालेली होती. मला एक विचार असं वाटतं की सगळेच गुरुजी शिकवायला असतात, परंतु काही गुरुजी आपल्याला आवडतात, त्यांचे शब्दही आपल्याला ऐकायला बरे वाटतात आणि ते जे सांगतील त्यानुसार आपण उठण्याचा चालण्याचा प्रयत्न करतो. तसं तुमच्या आयुष्यामध्ये अगदी पहिल्यापासूनच म्हणजे कुठले गुरुजी लागले की ज्या गुरुजीमुळे खऱ्या अर्थानं की वाटलं की यस मी बनू शकतो? शिक्षकांचा वाटा सर्वांचाच आहे, पण मी काही शिक्षकांची नावं सांगू इच्छितो. जसं की आमचे मगर सर, देशमुख सर, उमरे सर आणि पाटील सर, हे शिक्षक होते आम्हाला शिकवायला. पण त्याच्यामध्ये देशमुख सरांसोबत एक वेगळ्याच प्रकारची अटॅचमेंट होती. देशमुख सर इंग्लिश विषय शिकवायचे आणि उस्मानाबादवरून येणं जाणं करायचे. तर मला एक प्रसंग आहे, मी तुम्हाला सांगू इच्छितो. मी 7वीला असताना एक शिष्यवृत्तीची परीक्षांचा फॉर्म भरलेला होता. फॉर्म भरला होता, पण बाकीचे विद्यार्थी कुणी परीक्षेचा म्हणजे फॉर्म भरण्यास सुद्धा तयार नव्हते. पण सरांनी मला आग्रह करून फॉर्म भरायला लावला आणि मला स्वतः आपल्या मुलासारखं समजून मला उस्मानाबादला घेऊन गेले. आणि तिथे गेल्यानंतर परीक्षा दिल्यानंतर सगळं बाहेर आल्यानंतर मला शिक्षकांचं वाक्य अजूनही आठवतं की हे बघ म्हणे आनंद, तुला मी ही परीक्षा पास किंवा फेल होण्यासाठी इथं घेऊन आलेलो नाहीये. मी तुला हे दाखवण्यासाठी आले की तू आहे ग्रामीण भागातला, हे सर्व विद्यार्थी आहेत शहरी भागातले. शहरी भागातले विद्यार्थी कशा प्रकारे अभ्यास करतात, कशा प्रकारे त्यांचं वाटचाल असते हे तुला थोडंसं समजावं म्हणून हे मी तुला घेऊन आलोय. आणि हे झाल्यानंतर सर म्हणजे अटॅचमेंट म्हणजे कशी असते हे झाल्यानंतर सर पर्सनली मला त्यांच्या घरी घेऊन गेले आणि त्यांनी मला त्या दिवशी जेवण वगैरे करून सुखरूप त्यांनी मला बसमध्ये माझ्या गावाकडे पाठवून दिला. शिकत असतानाच आपल्या मनामध्ये आपला भविष्यकाळ एक आकार घ्यायला असतो आणि त्याचा आकार घेणं सुरूच असतं. तसं शिक्षण घेत असताना तुमच्या मनामध्ये तुमच्या भविष्यकाळ जो उज्ज्वल होता तो कशा प्रकारे आकार घेत होता आणि त्यासाठी जे काही लागतं खत पाणी किंवा जे मार्गदर्शन म्हणतो आपण ते कोणाचं सतत लाभत राहिलं? मार्गदर्शन आमच्या मातोश्रीचंच होतं पहिल्यापासूनच. मातोश्रीचं म्हणजे शिक्षण तेवढं नव्हतं, जेमतेमच होतं तेव्हाचं, 10वी म्हणजे जेमतेमच होतं. परंतु आमच्या मातोश्रीचं कसं होतं की
आता मुलांना पुढे शिकवायचंय तर मग काय माहिती घ्यायची, मग ते नेहमीच जे एज्युकेटेड लोक असतात, समजा आई गावातून बसमध्ये बसून उस्मानाबादला काही कामासाठी असेल किंवा ऑफिसचा आपल्या अंगणवाडीचे काही मिटिंग असेल तर जाण्यासाठी असेल, तर मग एस टीमध्ये कोणी एखादं सुशिक्षित व्यक्ती दिसला तर त्यांच्याशी चर्चा करणे किंवा मुलांना काय शिकवलं पाहिजे, अशातून मातोश्रीचं नेहमी चालू असायचं की काय शिकलं पाहिजे मुलांनी. ह्यातून त्यांनी स्वतःच नॉलेज घेतलं आणि हे आमचं मातोश्रीचं आम्हाला मार्गदर्शन सुरुवातीपासून लाभलेलं आहे. साने गुरुजींचं श्यामची आई हे पुस्तक वाचल्यानंतर आई समजते. मला वाटतं श्यामची आई तशी आमची पण आहे आणि आमचीही आई आम्हाला चांगलं द्यायलेली असते, सांगायलेली असते आणि आपलंही भविष्य घडावं यासाठी आई प्रयत्न करते. आणि निश्चितपणे तुमच्या घडण्यामध्ये जसं साने गुरुजी श्यामच्या आईबद्दल त्यांच्या आईबद्दल बोलतात तसं तुम्हीही तुमच्या आईबद्दल बोलतायत. फक्त फरक एवढाच की तुम्ही आणखी पुस्तक लिहिलेलं नाही. सर, दुसरा मुद्दा असा आहे की तुमच्या जडणघडणीमध्ये आईवडिलांची भूमिका आहे, तुम्ही वारंवारचा उल्लेख करतायत. तर नेमके किती आणि कशा प्रकारे आईवडिलांनी कष्ट घेतले की जेणेकरून अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झाल्या करत? कष्ट हे शब्दात मी सांगू शकत नाही त्यांनी कशा प्रकारचे कष्ट घेतलेलं आहे, पण परंतु बॅकग्राऊंड हे आमचं शेतकरी कुटुंब आहे. तर शेतीमध्ये काम करणे हे सुरुवातीपासूनच आई वडील शेतामध्ये काम करायचे, त्याच्यातून जे काय मिळतं त्याच्यावरच चालत असायचं. आणि दुसरं म्हणजे ते कसं, शेती करताना वडिलांचा जॉब होता तर वडील जॉब करून शेतामध्ये काम करायचे आणि जे काही उत्पन्न येतं, जे काही मिळतं ते साठवून ठेवून किंवा उद्या आपल्याला मुलांच्या शिक्षणासाठीच हे पैसे खर्च करायचे हे त्यांनी, म्हणजे सांगायचं म्हणजे की असं वडिलांचे मित्र सांगतात की हा वाकुरे साहेब एकदा पण 5 रुपयाचा चहा पाजत नाही. मग असंच एकदा भेट झाल्यानंतर त्यांच्या मित्रांना विचारलं की मित्र म्हणले, अरे तुझं वडील तुला चहा आम्हाला कधी चहा पण पाजत नाही. तर तेव्हा वडिलांना मी नंतर विचारलं की पप्पा तुम्ही कोणाला चहा सुद्धा पाजत नाही का? आनंद कसं आहे म्हटले, मी चहा पाजायला काही नाही, पण हा चहाचा 5 रुपयाचा जर चहा तुझ्या शिक्षणासाठी कामाला आला तर मला चहा प्यायची गरजच नाही. आणि तुझ्या कार्यात तुमच्या शिक्षणासाठी हे सगळं करतोय आम्ही आणि हे तुम्हालाच ते कामी आलं पाहिजे. परिस्थिती नव्हती पण तशाही परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःची तयारी केली होती की आपण आपल्यावर खर्च नाही करायचा तर आपल्या लेकरावर खर्च करायचा. मला वाटतं त्यांनी गुंतवणूक योग्य केली खरं तर. सर, एक विचार असं वाटतं की ज्याप्रमाणे अगदी आपण ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेतो ते शिक्षण वेगळंच असतं, अगदी भिंतीचं आणि बिनभिंतीचं सुद्धा आणि न भीतीचं, म्हणजे कुठलीही भीती नाही, भिंती आहे आणि बिनभिंतीचं सुद्धा. म्हणजे शिक्षण शाळेमध्ये आहे, बाहेर शिक्षण असतं आणि आसपासची माणसं आपल्याला शिकवायला असतात. तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे जे तुमचं सुरुवातीचा जे काळ गेला की जे आयुष्य गेलं ते कसं होतं, म्हणजे फक्त शाळा आणि शाळा होती का इतरही अगदी मौज होती? नाही, ग्रामीण भागातलं शिक्षण म्हणजे फक्त शाळाच नसून बाकीची पण मौज मजा होती त्याच्यामध्ये. आई वडिलांना कधी या गोष्टीची म्हणजे कल्पना नसेल, ते आज त्यांना माहीत आहे की मधली सुट्टी झाल्यानंतर की आम्ही काही मुलं मधूनच शाळेत दांडी मारून कोणाच्या तरी शेतात जाणे, आंबे खाणे, बोरं खाणे. दांडी मारण्याची आईला आणि वडिलांना माहिती नाही, याची कल्पना त्यांना नाही. बरं. आणि तिकडं जाऊन शेतामध्ये कोणाच्या शेतात जाणे, जे काय असेल ते खाणे वगैरे हे नेहमीच चालायचं. आणि आम्ही शेतातच राहायला होतो तेव्हा. साधारणतः एक गावातून शेतात जायला अर्धा-पाऊण तासाचा रस्ता, अर्धा तास लागत असेल. तर मग कधी कधी शेतात असताना मग ऊस खाणे, अजून दुसरं कुठलं काय समजा पोहणे, ह्या गोष्टी आम्ही तेव्हाच केलेल्या आहेत. म्हणजे जसं की बालपण आपण जे जगलं पाहिजे त्या पद्धतीनं आम्ही खेडेगावातलं वातावरण होतं आणि त्यानुसार आम्ही जगलो. मला वाटतं की गोल्डन विन असलेलं ते आयुष्य खरं आहे की नाही. आणि मला आवर्जून सांगावं असं वाटतं की शाळा संपल्यानंतर, सुट्टी झाल्यानंतर किंवा कधी कधी दांडी मारून पण खेळणे हा मेन तेव्हाचा आमचं हे असायचं. आम्ही जसं की आपण विटी दांडू म्हणतो ते आजकाल आपल्याला पाहायला मिळत नाही, ते देखील आम्ही खेळायचो. गोट्या आपल्या छोट्या, आपण जे खेळायचं ते अगदी स्वस्त होतं खेळणं, ते म्हणजे त्याला कुठलाही खर्च लागत नाही जास्त करत, अगदी कमी पैशामध्ये ते खेळणं सुरू व्हायचं आणि आनंद जास्त मिळायचा. सर, 1 ते 7 पर्यंत प्राथमिक शिक्षण जेव्हा गावात झालं आणि मग पुढं ठरलं की आता आणखी चांगलं शिकायचं असेल तर आपल्याला शहरामध्ये जावं लागेल. मग त्या ठिकाणी मग मुरुड हे जवळच होतं,
उस्मानाबाद जवळ होतं. मग लातूरसारख्या शहराची का निवड केली? जेव्हा निवड केली तेव्हा तुमच्या मनाची तयारी होती का? आणि जर तयारी झाली असेल तर कशा प्रकारे त्या ठिकाणी स्थिरावलात आणि शिक्षण घेतलं ते सांगा. 7वी झाल्यानंतर शिक्षणासाठी कुठंतरी जायचं गरजेचं होतं. तर मग आम्ही आईने थोडीशी माहिती काढल्यानंतर असं समजलं की छत्रपती शिवाजी हायस्कूल उस्मानाबाद इथे बोर्डिंगची व्यवस्था, त्याला आपण वसतिगृह म्हणतो, याची व्यवस्था होती. कारण घर तर घेऊन जाऊ शकत नव्हतं. मग पर्याय हाच होता म्हणून मग मला वसतिगृहात आईने ॲडमिशन दिलं आणि माझं 8वी 9वी 10वीचं शिक्षण हे उस्मानाबाद इथे झालं. बरं, जेव्हा एक टप्पा पूर्ण झाला 10वीपर्यंतचा, त्यावेळेला पुढं आणखी असतं, म्हणजे ग्रामीण भागात लागलेली सवय, इथंच राहायचं, मित्रपरिवार, अगदी शेतातलं वातावरण, हे सगळं एक वेगळं जग खरं तर. आणि हे शहरामध्ये वेगळं जग. हे सुरुवातीला मॅच झालं का थोडासा त्रास झाला तिथं? नाही, त्रास खूप झाला. कारण इथलं आयुष्य आईच्या अवतीभोवती होतं खरं तर, नाही का? तिथं जे आयुष्य होतं तिथं आई नव्हतीच पुढंच करत. आणि ते बोर्डिंगचं आयुष्य, काय सांगाल नेमकं त्या बोर्डिंगच्या आठवणी आणि आई विना ते विश्व? बोर्डिंगमध्ये घातल्यानंतर परिस्थिती अशी होती की आईला सोडून कधीच राहिलेली नव्हतं. म्हणजे मी एक अशी परिस्थिती आली की मी आईला, म्हणजे तिथल्या सरांना सांगितलं की मला शिकायचंच नाही, मला घरीच जायचंय. मग आईला बोलून घेतलं, वडिलांना बोलून घेतलं, सर, मी, आई-वडील सर सोबत बसलो, तरी देखील माझा हट्ट, मला शिकायचंच नाही, मला घरीच जायचंय. मग थोड्या वेळानंतर गेल्यानंतर आई-वडील गेल्यानंतर सर मला बोलून घेतले. आमचे गायकवाड सर बोर्डिंगचे वसतिगृहाचे मेन होते, त्यांच्याकडे त्यांचा चार्ज होता. तर म्हणे, आनंद, तू असं करू नको म्हणे, तुझ्या आई वडिलांची खूप इच्छा आहे तुला तू शिकावं, असं करावं. आणि मी तुला म्हणणार नव्हतो, पण मी तुला आता सांगतो की तुझे आई वडील माझ्यासमोर रडलेच नाही. तो रडले ते की आमचा मुलगा, आम्हाला तर खूप शिकवायचं आहे आणि आमचा मुलगा तुमच्यापाशी राहायला तयार नाही. जर तुमच्यापाशी तर राहायला हॉस्टेलला तर थोडं शिकल आणि पुढे जाईल. मग हे त्यांनी मला थोडंसं पटवून सांगितल्यानंतर माझी मनाची मी तयारी केली की नाही, आपल्याला थांबावंच लागेल आणि तिथून प्रवास सुरू आहे. बोर्डिंगचे जे इन्चार्ज होते गायकवाड, त्यांनी खऱ्या अर्थानं तुम्हाला चार्ज केलं, नाहीतर आपली बॅटरी डिस्चार्ज झाली की नाही, गावाकडे बरं आहे आपल्याकडे. सर, 10वीपर्यंत शिक्षण चांगल्या पद्धतीने झाल्यानंतर मग जे पुढचा जो प्रवास आहे 11वी 12वी किंवा MBBS पर्यंतचा, म्हणजे MBBS पूर्ण होणे किंवा नंबर लागणे म्हणजे खरं तर एक चॅलेंज असतं. काय सांगाल नेमकं की कशा प्रकारे नंतर अभ्यास केला आणि मग MBBSलाही नंबर लागला? 10वी झाल्यानंतर मग आपल्याला डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं हे अगोदरच ध्येय ठरलेलं होतं की दोन्हीपैकी काहीतरी व्हायचं. परंतु 10वी झाल्यानंतर ॲडमिशन घ्यायचं दयानंद कॉलेज किंवा शाहू कॉलेज. ॲडमिशन घेत असताना थोड्याशा म्हणजे प्रॉब्लेम्स आले आणि अशा वेळेस आमचे चुलते, जे की लातूरला इंजिनियर आहेत, वाकुरे सर, आणि आमचे आत्यांचा मुलगा चक्रधर म्हणून आहे, दाजी म्हणतो मी, चक्रधर, त्यांचं मला मार्गदर्शन लाभलं आणि त्यांनी खूप म्हणजे प्रयत्न करून मला दयानंद कॉलेज इथे ॲडमिशन घेऊन दिलं. आणि ॲडमिशन झाल्यानंतर तिथून पुढं मग माझा प्रवास पुढील, म्हणजे त्यांनी सांगितलं मला की तुला काय व्हायचं ते तू ठरव, त्याच्यानुसार तुला विषय सिलेक्ट कर आणि तू ॲडमिशन घे. तुमच्या बाबतीमध्ये बाबाने, वडिलांनी, आईने जे स्वप्न पाहिलं, काबाड कष्ट केले, अगदी वाटेल ते काम केले, परंतु म्हणजे मागे नाही हटले ते आणि तुम्हाला तिथपर्यंत घेऊन गेले. आणि जेव्हा MBBS पूर्ण केलं, की जे अनेकांचं स्वप्न असतं, बऱ्याच लोकांना ते करायचं असतं पण होत नाही, तुमच्या दृष्टीने ते झालं, तुमच्या मेहनतीला फळ भेटलं. जेव्हा MBBS ॲज अ डॉक्टर म्हणून जेव्हा तुम्ही बाहेर समाजामध्ये आलात काम करण्यासाठी, त्यावेळेला पहिली आईवडिलांची प्रतिक्रिया काय होती नेमकी? जसं म्हणलं तिथं ॲडमिशन घेतल्यानंतर असं झालं की MBBSला नंबर लागणं खूप अवघड असतं हे आईवडिलांना पण म्हणजे सांगितलं गेलं आणि माझ्याही डोक्यात बरंचदा बिंबवलं गेलं की ते खूपच अवघड असतं. घाबरून गेलेलं होतं की म्हणजे आता आपलं काही शक्य नाही, मग आपल्याला काही दुसरंच करायला लागेल. नाही, परंतु ध्येय होतं, आईवडील पाठीशी होते आणि खूप कष्ट केल्यानंतर MBBSला नंबर लागला. माझं MBBS डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर इथून झालं आणि मी 2015ला पास आउट झालो. म्हणजे एम फिक्स असल्यामुळे MBBS झालं खरं तर.
सर 2015 पासून ॲज अ डॉक्टर म्हणून आपण दिलेली सेवा त्याबद्दल सांगा. 2015ला पासआउट झाल्यानंतर की जसं म्हणलं की आपलं एम डॉक्टर व्हायचं. डॉक्टर झाल्यानंतर आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूपच म्हणजे तो जे की आपण कुठंच पैसे देऊन मिळवता येणार नाही, शब्दासुद्धा व्यक्त होणार नाही असा आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता. आणि तिथून माझा वैद्यकीय सेवेला सुरुवात झाली. माझं शिक्षण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून झाले असल्यामुळे 1 वर्षाची बंधपत्रित सेवा आपल्याला देणं गरजेचं असतं. ती सेवा मी उस्मानाबाद जिल्ह्यातच दिली आणि तिथून मग माझी पोस्ट ग्रॅज्युएशनची मी तयारी करायला लागली. कोरोना योद्धा आहात. कोरोनाच्या काळामध्ये आपण केलेलं काम उत्कृष्ट आहे. तर कोविडच्या काळामध्ये निभावलेली भूमिका सांगा सर. कोविडच्या काळामध्ये मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन नुकतंच झालं होतं. मी जिरॅट्रिक मेडिसिनमधून माझं झालेलं आहे. ते झाल्यानंतर मी औरंगाबाद इथे होतो. तर मी महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे, त्यांनी कोविड केअर सेंटर नेहमी सुरू केलं होतं. तिथं मी सेवा दिली आणि सेवा देत असताना असं की परिस्थिती अशी होती, कोविड-19 पॅन्डेमिक जे होतं ते पूर्ण म्हणजे आजारच सर्वांसाठी नवीन होता की सगळे घाबरून गेलेले होते, गोंधळून गेलेले होते. काही करावं सुचत, काही करावं काही कळत नव्हतं, औषध नव्हतं. पण अशा परिस्थितीत आपल्याला उपचार तर देणं गरजेचं होतं. मग परिस्थिती अशी होती की ट्रीटमेंट देत असताना पीपीई किट जर घातला तर आपल्याला 6 ते 7 तास 8 तास जे काय असेल ते पाणी पिता येत नव्हतं, वॉशरूमला जाता येत नव्हतं किंवा काही खायचा तर काही प्रश्नच येत नव्हता. पण सांगायला असं सांगतो की 8 तास असं वाटतं, आपण म्हणतो 8 तास, पण 8 तास कसे गेले ते कळत नव्हते. त्याचं कारण म्हणजे एवढे पेशंट होते की प्रत्येक पेशंटकडे बघत असं जर म्हटलं तर कोणाचा फेस मास्क निघालेला असायचा, कोणाचं इंजेक्टेबल अँटीबायोटिक द्यायचं राहिलेलं असायचं ते देईपर्यंत, किंवा कोणाचं ओरल अँटीबायोटिक असेल ते द्यायला. म्हणजे आतमध्ये कसं सिस्टर आणि डॉक्टर, जसं की आता आपण पाहतो की खूप सारे हेल्पिंग हँड असतात, पण तेव्हा जास्त हेल्पिंग हँड नव्हते, लोक घाबरलेले होते. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे ते आपण शब्दात पण सांगू शकत नाही ही परिस्थिती होती तेव्हा. आजवर जो प्रवास पूर्ण केला आहे निश्चितपणे वाखाणण्याजोगा आहे. या यशाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता? कोणामुळे या ठिकाणी आनंद वाकुरे या युवकाला डॉक्टर आनंद राजेंद्र वाकुरे होत आला? अर्थातच यश द्यायचं म्हणजे म्हणल्यानंतर आई आणि वडील या दोघांनाच मी यशाचं श्रेय देऊ इच्छितो. आणि म्हणजे तुलना म्हणता येणार नाही, दोघांचंही कंट्रीब्युशन तेवढंच आहे, त्या दोघांचंही तेवढंच आहे. पण एक गहूभर म्हणा किंवा तिळभर म्हणा हे श्रेय मी माझ्या मातोश्रीला देऊ इच्छितो. आणि दुसरं म्हणजे आणखी श्रेय द्यायचं म्हणजे आमचे गुरु श्री सद्गुरू काशीनाथ महाराज यांनाही मी याचं श्रेय देऊ इच्छितो. डॉक्टर आनंदजी वाकुरे यांचे वडील आपल्यासमोर आहेत. तर त्यांच्या भावना काय आहेत, तर त्यांची प्रतिक्रिया आपणास जाणून घ्यायची आहे. असं तुमचं नाव सांगा. माझं नाव राजेंद्र भोगराव वाकुरे. आत्ता दिवाळी विशेष या भागामध्ये न्यूजवर महाराष्ट्र चॅनलच्या वतीने तुमचे चिरंजीव की जे की चांगलं काम करत आहेत डॉक्टर वाकुरे साहेब यांची मुलाखत घेतली आहे. तर एक वडील म्हणून काय भावना आहेत नेमकी, आणि तुम्ही त्यांना कशा प्रकारे घडवलं? लहानपणापासून माझी एकच इच्छा होती, 3 मुलं आहेत, ते आपल्याला दुसरा काही पर्याय नाही. आपल्याला फक्त शिक्षणच पाहिजे, शिक्षण झालं तरच आपण माणसात आहोत, आपल्याला दुसरं काही करता येत नाही, आपल्याला शिक्षणच पाहिजे, हीच आवड होती पहिला. तुमची जी आवड होती, जी इच्छा होती त्यानुसारच लेकरही घडले आणि त्यांनी नाव करून दाखवलं. तर आत्ता या क्षणाला अगदी मीडिया त्यांचा गौरव करतोय, तर आत्ता भावना काय नक्की सांगा? आता काय आनंद आहे सगळा. मला वाटतं की लेकराचं नावाचा आनंद आहे, त्यामुळे तुमच्याही आयुष्यामध्ये आनंद झालाय माझ्या. आई आत्ताच या ठिकाणी तुमचे चिरंजीव डॉक्टर आनंद वाकुरे यांची मुलाखत घेतली आहे. तर एक आई म्हणून काय भावना नेमकी काय सांगाल, आणि कशा प्रकारे तुम्ही लेकराला घडवलं? मला पूर्ण श्रेय मिळेल असं वाटायला लागलं आता. पूर्णच म्हणजे आनंद वाटतो पूर्णपणे की जे आपण त्याग केला किंवा जे शिकवलं आहे की जे उद्दिष्ट ठेवलं होतं त्या उद्दिष्टाचं फळ मला मिळालं. स्वतः तुम्हाला 10वीला खूप चांगले मार्क्स, आणि त्या काळात तुम्हीही जर शिकला असता तर शिक्षिका झाला असतात, परंतु काही कारणामुळे म्हणजे नोकरी करता आली नाही, परंतु लेकरांना घडवलं. तर लेकरांना घडवत असताना एक आई म्हणून घेतलेली विशेष काळजी काय? सर सुरुवातीलाच माझं उद्दिष्टच मला शिकायला मिळालं नाही,
त्या अधुरी राहिलेली माझी इच्छा मी माझ्या मुलांमध्ये कंप्लीट करणार हे माझं ध्येयच होतं. म्हणजे इच्छा कुठेतरी अर्धवट राहिली होती. नक्कीच. बरं, मग तुमची काय नेमकी इच्छा होती? माझी इच्छा होती मला म्हणजे शिक्षकच काय लेक्चरशिप सुद्धा मला करायची. म्हणजे निश्चितपणे त्या काळामध्ये तुमचे त्याचे स्वप्न होते. MSc करून लेक्चरशिप करायचं असं. आणि मग ते तुम्हाला करता आलं नाही? नाही करता आलं. मग लेकरांना शिकवत असताना म्हणजे की जी आपण काळजी घेतो किंवा जे संस्कार देतो, काय सांगाल नेमकं की पहिल्यापासूनच तुमचे चिरंजीव डॉक्टर आनंदजी कसे होते नेमके? असं त्याचं व्यक्तिमत्व होतं. एवढं छोटंसं होतं पण तो चालताना मी त्याच्याकडे बघायचे. असं भारतच चालत होता तो. जे आजही त्याप्रमाणे चालतात आणि बोलतात. तसंच आहे, अगदी तसंच आहे. टापटीपणा, नीटनेटकेपणा. म्हणजे तुम्हाला त्याच वेळेला वाटलं होतं की आपलं काहीतरी. आणि हा असंच नाही तर त्याचं 10वीला ऍडमिशन झालं. 10वी करत होता तो. मग मला दुसऱ्या आणि तिसऱ्या मुलाला उस्मानाबादला छत्रपतीलाच ऍडमिशन द्यायचं होतं. त्यावेळेस मी त्याच्यासाठी ऍडमिशनसाठी गेले तिथं. तर तिथं मुख्याध्यापकांची माझी बोलणं झालं. सर म्हणले आपण काय करू म्हणले, त्यांची छोटीशी एक परीक्षा घेऊ. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही, पण त्यांना मिळणार की नाही मला माहित नाही म्हणले. तसं नाही म्हणले सर, मला फक्त इथंच ऍडमिशन द्यायचे, कारण आनंद जसा घडलाय तसं मला त्या दोन्ही नाही घडवायचंय. तर त्यांचं म्हणणं आलं. देशमुख सरांनी एक वाक्य वापरलं त्यावेळेस मला, तुमचा आनंद म्हणजे अगदी एक मोठ्यातला व्यक्ती आहे. कधी त्याच वेळेस 10वीला असतानाच मग मला एकच वाटलं की नक्कीच हा मोठ्यातला एक म्हणजे हा काहीतरी घडणार आहे. आणि मला वाटतं याचं श्रेय तुम्हाला पूर्ण मिळालं. नक्कीच. काश गुरु न होते तो. आणि यांच्या आयुष्यामध्ये जर काशीनाथ महाराज आले, त्यांचे आशीर्वाद लाभले, वडिलांचे कष्ट, आईचं अगदी नियोजन आणि या सगळ्यांचं या ठिकाणी रिझल्ट म्हणजे मुलगा डॉक्टर होणे. बऱ्याचशा आईवडिलांना वाटतं, कारण कुठली आई कुठले वडील आपलं लेकरू वाईट व्हावं असा नवस करत नाहीत. तर प्रत्येकाला वाटतं की आपलं लेकरू काहीतरी झालं पाहिजे, परंतु हे झालं पाहिजे यासाठी प्रयत्न कुठलेच नसतात. कारण त्यासाठी आईवडिलांना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. अनेक वेळा समोर येणारं जे सुख असतं त्याला सुद्धा या ठिकाणी बाजूला सारावं लागतं आणि फक्त लेकरावर लक्ष द्यावं लागतं. आणि ज्या आईवडिलांना हे जमतं त्यांचीच मुलं या ठिकाणी उत्तम होतात. मग ती डॉक्टर होतात, वकील होतात, अभियंता होतात. आणि मग अशी मुलं मोठं झाल्यानंतर त्यांच्या तोंडातनं मुखातनं एकच गाणं असतं, ते म्हणजे फक्त आई आई आणि बाबा. मला असं वाटतं की डॉक्टर आनंद राजेंद्र वाकुरे यांच्या घडण्यामध्ये त्यांच्या आईवडिलांचा पूर्णपणे नाही तर सिंहाचा वाटा आहे. साहेब, मी एवढंच म्हणेल की तुमच्या हातनं तुमच्या आईवडिलांची सेवा घडत राहो, त्याचप्रमाणे रुग्णांची सेवा होत राहो आणि वैद्यकीय विश्वामध्ये हा आजचा तारा उद्या चालून शुक्र तारा व्हावा एवढीच इच्छा. सर, तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो आणि तुमच्या हातनं ही सेवा होत राहो यासाठी शुभेच्छा. महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी वाहिनी न्यूज1 महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यूज1 महाराष्ट्र.